प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज प्रियाने शांताबाईचा खून कसा केला हे दाखवलं आहे. त्यासाठी रिव्ह्यू स्किप न करता बघा. इकडे अर्जुन जेलमध्ये असतो तेव्हा ते इन्स्पेक्टर साहेब त्याच्यासाठी जेवण घेऊन येतात आणि म्हणतात, ए सुभेदार, खा हे. अर्जुन म्हणतो, मला नाही जेवायचं हे असलं. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अरे खाऊन घे, हे तुला असंच खावं लागणार आहे आयुष्यभर आता. अर्जुन म्हणतो, मी तुला लवकरात लवकर इथून बाहेर जाऊन दाखवेल. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब ते जेवण त्या हवालदाराकडे देतात आणि म्हणतात, ए खायचं असेल तर खा, नाही तर गपगुमान राहा उपाशी. अर्जुन खूप चिडतो पण काहीच बोलत नाही बिचारा. तो इन्स्पेक्टर साहेब म्हणतो, बस इथे, मी चहा पिऊन येतो. नंतर रविराज काका, सायली हे अर्जुनला भेटायला आलेले असतात. चैतन्य पण आहे त्यांच्यासोबत. ते अर्जुनला म्हणतात, तुम्ही काहीही काळजी करू नका, मी तुम्हाला लवकरात लवकर बाहेर सोडवेल. अर्जुन म्हणतो, नाही हा सिनियर, आता आपण काय करायचं, स्वतः अप्लाय करायचं नाही. या केस संदर्भात माझी केस मीच लढणार आहे, त्यामुळे आपण पहिल्या वॉर्निंग लेटरची वाट बघूया आणि आपण स्वतः अप्लाय करायलाच नको. तेव्हा ते दुसऱ्या पोलीस स्टेशनमधले इन्स्पेक्टर साहेब सोबत आलेले असतात आणि ते म्हणतात, वकील साहेब तुम्ही ही केस नक्की जिंकाल, आमची साथ आहे तुम्हाला. रविराज काका पण म्हणत असतात की हो ज्युनियर, तू नक्की ही केस जिंकशील, त्यामुळे आपण नको असं करायला. मलाही तुझं म्हणणं पटत आहे, त्यामुळे तू जसं म्हणशील तसं आपण करूया. तेव्हा अर्जुन चैतन्यला म्हणतो, तू ते स्टेटमेंट लेटर तयार ठेवलं आहे का? चैतन्य म्हणतो, हो मी लवकरच तयार करतो. नंतर इकडे प्रिया अश्विनला म्हणत असते की अरे अश्विन, बघ ना तुझ्या भावाने खून केलाय. अश्विन खूप चिडतो तिच्यावर आणि म्हणतो, ए प्रिया, हे असं चुकीचं बोलू नको हा. माझा दादा कसाही वागला नाहीये, माझा दादा असं करूच शकत नाही, त्याने हा खून केला नसेल. त्याच्यावर कुणीतरी बळजबरीने त्याच्या गाडीमध्ये ती बॉडी आणून टाकलेली आहे, त्यामुळे आमचा या गोष्टीवर विश्वास नाहीये आणि तूही ठेवू नको. तू या घरातली आहे, तुझा जो दादा आणि वहिनीवर पर्सनल राग आहे ना, तो बाजूला ठेव, पण दादावर असे आरोप करू नको, मला नाही सहन होणार. तेव्हा प्रिया रडायचं नाटक करते, म्हणते, नाही रे अश्विन, मी पण आपल्या घराचाच विचार करून बोलते ना, की आपलं नाव खराब झालं, अर्जुनने असं करायला नको होतं. अश्विन तिला परत चिडतो आणि म्हणतो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ग, माझ्या दादाने काहीही केलं नाहीये. नंतर अश्विन निघून जातो. तेव्हा प्रिया स्वतःशीच बोलत असते, खरंच तुझ्या दादाने केलाच नाहीये तो खून मी केला आहे. आता इकडे शांताबाई जेव्हा आल्यापासून तो सीन दाखवला आहे. प्रिया स्वतःच्या तोंडाने सगळ्यांना सांगत आहे की खून कसा झाला. जेव्हा शांताबाई त्यांच्या घरामध्ये गेल्या तेव्हा प्रियाने एक माणूस पाळत ठेवण्यासाठी ठेवला होता. तो संतोष तिला फोन करतो आणि म्हणतो, मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता शांताबाई इथे आली आहे आणि ती तिच्या घरामध्ये एकटीच गेली आहे. तेव्हा प्रिया म्हणते, वा खूप छान, असंच लक्ष ठेव. आणि ती एकटीच आहे की तिच्यासोबत कुणी आहे? तो संतोष म्हणतो, नाही, तिच्यासोबत एक कुणीतरी माणूस पण ठेवलाय, तो बघतोय, तिच्या घरावर पाळत ठेवून आहे. तेव्हा ती त्याला सांगते, तू त्या माणसाचा बंदोबस्त कर, त्याला काहीही करून बेशुद्ध पाड. आणि तो म्हणतो, नाही या मॅडम, हे नाही जमणार. ती त्याच्यावर चिडते आणि म्हणते, तुला हे काम मी काही फुकट नाही करायचं सांगत आहे, त्यासाठी तुला खूप मोठी रक्कम देणार आहे, त्यामुळे तुला हे करावंच लागेल. आणि तो संतोष जातो, डायरेक्ट त्याचा गळाच पकडतो आणि तो जयेश खूप सोडण्याचा प्रयत्न करतो, स्वतःला वाचवण्याचा, पण तो संतोष त्याच्यावर भारी पडतो आणि तो त्याला खाली ढकलतो, त्याच्या डोक्यात काठीने वार करतो आणि नंतर तो बेशुद्ध पडतो. तेवढ्यातच तिथे प्रिया आली आहे आणि प्रिया म्हणते, ए संतोष काय झालं? तो म्हणतो, मॅडम बघा ना, याला काही झालं तर नाहीये ना, हा बेशुद्ध पडल्याचं नाटक करत आहे का, की खरंच याच्या डोक्याला मार लागून मेला बिला तर नाही ना? प्रिया म्हणते, ए गप रे, तुला काय सांगितलं होतं मी, तुला त्याला काहीही झालं नसेल, पण हा नक्की बेशुद्ध झाला आहे ना, हा उठणार तर नाही ना आपण जाईपर्यंत? तो संतोष म्हणतो, नाही मॅडम, उठणार नाही तो. ती त्याला म्हणत असते, हे बघ, इथे पाळत ठेव, मी त्या शांतीला भेटून येते, मला त्या शांतीसोबत खूप काही बोलायचं आहे, त्यामुळे तू इथून जाऊ नकोस. तो संतोष
तिथे उभे राहायला तयार होतो आणि प्रिया आतमध्ये जाते. आतमध्ये गेल्याच्या नंतर प्रिया त्याला बजावून सांगत असते की कुठेही जाऊ नको. आणि जेव्हा प्रिया आतमध्ये जायच्या अगोदरचं दाखवलं आहे की प्रिया ते शांताचा फोटो हातामध्ये घेते आणि म्हणते, हे बघ शांते, तू मला आजपर्यंत खूप छळलं, पण आता मी तुझा गेम करूनच राहील. हे बघ, तू माझ्या विरोधात जाऊन सायली आणि अर्जुनला मदत केलीस, त्यावर पण मी तुला काही बोलले नाही, पण आता तुझा गेम करणार मी, तुला संपवणार शांते. आणि असं करून तिच्या फोटोवर असं क्रॉस करत असते. आणि आता जेव्हा ती शांताबाईला भेटायला गेली तो सीन दाखवला आहे. ती आतमध्ये जाते आणि म्हणते, ए शांते, बरी भेटलीच ग मला. तेव्हा ती शांताबाई म्हणते, ए बबले, मला माहिती आहे तू नको उगाच शहाणपणा करू, मी काही तुझी मदत वगैरे करणार नाही. तेव्हा ती म्हणते, ए खूपच माज आलाय ग तुला, तुला माझी मदत करावीच लागेल. तेव्हा ती शांताबाई म्हणते, ए बबले, आजपर्यंत मी तुला काही कमी नाही ओळखत. अगं मला तुला जेलमध्ये गेलेलं बघायचंय आणि तुझी मर्डर होऊन तुला गिधाड पण खाऊ शकणार नाही अशी अवस्था तुझी करायची ग. मला तुझं वाटोळं झालेलं बघायचंय. आणि तेव्हा प्रिया डायरेक्ट तिचा गळा दाबते आणि खाली पाडते आणि म्हणते, काय तुला माझं वाटोळं झालेलं बघायचंय आणि काय सांगणार ग जगाला ओरडून? मी तन्वी सुभेदार नाहीये, मी बबली लोखंडे आहे. अगं तुला जिवंत सोडील तेव्हा सांगशील ना तू सगळ्यांना. आणि सायली आणि अर्जुनला आता तर तू भेटूच शकणार नाही असा तुझा गेम करते ना शांता. तरी पण म्हणत असते, सोड मला, सोड, मी सगळ्या जगाला ओरडून सांगेल ही तन्वी सुभेदार नाही आहे, ही नाटक करून तुमच्या घरामध्ये घुसली आहे, त्यामुळे तुम्ही हिला लवकरात लवकर घराच्या. ती प्रिया म्हणते, अगं मी तुझा गळा पकडला तरी पण तुझा माज गेला नाही. ती शांताबाई म्हणते, अगं माझा माज जाणारच नाही जोपर्यंत मी तुला उद्ध्वस्त झालेली बघत नाही. मी तुला लहानपणापासून ओळखते, तू काय काय केलेलं आहे हे माझ्याकडे सगळं रिपोर्ट आहेत. तेव्हा ती म्हणत असते, ए मी 6 वर्षाची असल्यापासून तू मला सांभाळू शकली नाही आणि आता काय ग माझ्या विरोधात बोलणार तू? शांताबाई म्हणत असते, काही झालं तरी मी तुझ्या विरोधात साक्ष देणार आणि बघ मी त्या अर्जुन आणि सायलीला साथ देणार. तेव्हा प्रिया तिला म्हणत असते, ए तू जिवंत राहशील तेव्हा ना. आणि चाकू घेते आणि मोठ्याने तिच्या पोटात चाकू खुपसत असते. सपासप वार करून तिला अगदी ठार केलं आहे प्रियाने. आणि अगदी प्रियाला घाम आला आहे आणि बोलतच आहे तरी पण, ए शांते, तुला तर आता मी जिवंत सोडणार नाही. प्रिया तिची केस पकडते, तिला उलट पाडते आणि तिची मान खूप जोराने दाबत असते. शांताबाई खूप ओरडत असते पण तिचा आवाज कुणालाही जात नाही. अगदी प्रियाने हा गेम मध्यरात्री केला आहे त्यामुळे आजूबाजूचे लोक तिथे कुणी आले नाही. प्रिया खूप रागाने तिच्याकडे बघत आहे आणि म्हणते, आता तर तुला ना बघ मी कशी शिक्षा करते. तर तू तू माझ्या विरोधात साक्ष देणार? तू 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 असं करणार होतीस आणि आता तर मी बघ काय करते तर. आणि चाकू मोठ्याने तिच्या पोटामध्ये खुपसते. तेव्हा तो संतोष दारात येतो आणि म्हणतो, ओ मॅडम तुम्ही हे काय करताय? तुम्ही शांतीचा खून केला. अहो असं नका करू, हे असं चुकीचं आहे. आणि प्रिया म्हणतेस ते, ए तू गप रे. तो खूप घाबरतो, प्रियापेक्षा डबल टिबल न घाबरला आहे. आणि तो म्हणतो, आता मी काही थांबत नाही इथे. ती प्रिया म्हणते, ए गप रे, तुला थांबावंच लागेल, तुला पैसे वगैरे पाहिजे नाही का? आणि अगदी त्या शांताबाईची मान खाली पडते आणि तिथे रक्त खूप सांडलेलं असतं. तेव्हा प्रिया म्हणते, आता काय करायचं? आणि त्या संतोषला सांगत असते, ए तू घाबरू नको, मी तुझ्यासोबत आहे. एवढा खून करूनही प्रिया एवढी स्ट्रॉंग आहे ना आणि तिथून काही जात नाही. तेव्हा ती संतोष पळून जायला निघतो. तेव्हा प्रिया त्याची कॉलर पकडते आणि त्याला थांबायला सांगते आणि म्हणते, ए हिचा मला बॉडी हलवायची असेल तर मला तुझी मदत लागणार आहे. आणि चल मी माझी 4 व्हीलर आणलेली आहे बाहेर, हिला पोत्यामध्ये टाक आणि बाहेर घेऊया. तेव्हा तो संतोष म्हणत असतो, मॅडम तुम्ही हे चांगलं नाही केलं, कुणाचा खून करणं हे खूप पाप आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते, ए पाप पुण्याचा हिशोब तू नको सांगू मला. आजपर्यंत मी काय काय केलं आणि कुणाकुणाला कसा त्रास दिला ना हे माझं मला माहिती आहे. तुला माझी मदत करावीच लागेल कारण तुझे पैसे माझ्याकडे आहे, नाहीतर तुला एक दमडीही मी देणार नाही. तो संतोष तयार होतो
आणि म्हणते चल आण ते पोतं पटकन आणि त्या शांताची बॉडी त्या पोत्यामध्ये टाक. नंतर परत ती त्या शांताबाईचा फोटो घेते आणि म्हणते की बघ मी तुला ठार केलं की नाही, आणि मी जे बोलले ना ते करून दाखवते. आजपर्यंत मी जे बोलले ते केलंय आणि ते सक्सेस झालंय. तुझा खून पण सक्सेस झालाय. बघ आता मला कुणीही अडकवू शकत नाही. आणि नंतर त्या शांताबाईला कसं या दोघांनी बाहेर आणलं ते दाखवलं आहे. तेव्हा ते बाहेर आणलं आणि तिने ते घराला लॉक लावल्याच्या नंतर ती आणि तो संतोष ते पोत्यामध्ये असलेली बॉडी पकडतात आणि डिक्कीमध्ये टाकतात. तेव्हा ती म्हणत असते, ए आजूबाजूला कुठे कॅमेरे वगैरे नाही ना संतोष, बघून घे नाही तर ते किराणा दुकानाच्या बाहेर. तेव्हा तो संतोष म्हणत असतो, मॅडम इथलेही चाळीतल्या लोकांना परवडणार आहे का कॅमेरे वगैरे, चला तुम्ही पटकन. आणि ती बॉडी डिक्कीमध्ये टाकतात. आणि तो म्हणतो, मॅडम पण हे काय हो तुम्ही मला करायला लावलं, मला हे अजिबात पटलेलं नाहीये. प्रिया म्हणत असते, ए तू गपणार रे, का उगाच माझ्या डोक्याला ताण देतोय. आणि आता दुसऱ्या दिवशीचा सीन घेतला आहे. ती बॉडी घेऊन ती घरी जाते. तेव्हा बघत असते सायली आणि अर्जुन काय करतायत. सायली आणि अर्जुन हॉलमध्ये बसलेले असतात गप्पा मारत. तेव्हा सायली म्हणते, अहो चला ना झोपायला आता. आणि अर्जुन आणि सायली केव्हा जातात याचीच ती वाट बघून असते. आणि ते रूममध्ये गेल्याच्या नंतर प्रिया म्हणत असते, कधी जातायत हे, मला माझं खूप महत्त्वाचं काम करायचं आहे, मला अर्जुनच्या गाडीमध्ये ती बॉडी ठेवायची. आता हे जेव्हा जातील तेव्हाच मला हे करावं लागेल. सायली आणि अर्जुन खूप गप्पा मारत असतात. त्यांना काहीही माहीत नसतं यामध्ये की काय चाललंय बाहेर, काही नाही. ते खूप गाफील ठेवून या प्रियाने यावेळेचा डाव साधला आहे. आणि ते आतमध्ये गेल्याच्या नंतर प्रिया ती बॉडी अर्जुनच्या गाडीमध्ये टाकणार आहे. नंतर प्रिया खूप मोठ्याने हसत असते आणि म्हणते, बघ मी शांताचा खून सक्सेसफुल केला. अगदी एखाद्या गुन्हेगाराचा अवॉर्ड असताना तो या प्रियालाच भेटला असता, कारण प्रियाने प्रत्येक वेळी गुन्हेगारीत टॉपचा नंबर पटकावलाय. आणि इकडे अर्जुन आणि सायलीचा सीन घेतला आहे. ती परत अर्जुनला भेटायला जाते आणि म्हणते, आता काहीही केल्यावर मी तुम्हाला बेल मिळवून देणारच. अश्विन पण तिच्यासोबत गेलेला असतो. अश्विन आता प्रियाचे 3:13 वाजवणार आहे. त्याला सगळ्या गोष्टी अर्जुन आणि सायलीकडून कळणार आहे. तो इन्स्पेक्टर साहेब परत अर्जुनला चिडवतो. अर्जुन त्याच्याकडे खूप रागाने बघत आहे आणि म्हणते, आता अर्जुन सुभेदार सारख्या वकिलाला मी जर जेलमध्ये टाकू शकते. तो एकही केस हरला नाही आजपर्यंत, पण स्वतःची केस मात्र तो हरला आणि माझ्या जाळ्यामध्ये फसला.